बार्शी एरिया ते धाराशिवच्या अनेक भागांमध्ये, सांगलीच्या अनेक भागांमध्ये तो दस्तक देणार आहे आणि त्याचबरोबर तो लातूरकडे याच वेळेस पडणार आहे। उमरगा, उदगीर अशा सावंतवाडीच्या एरियामध्ये काही प्रमाणात आज आहे, 100% तो भाग तिथला घेईल हे सांगणं कठीण आहे। पण उद्याच्या 19 तारखेपर्यंत आणि आजच्या 18 जुलैच्या रात्रीपर्यंत हा भाग जवळपास दिलासा देऊनच जाईल असं वातावरण डेव्हलप झालेलं आहे, काळजी करण्यासारखं नाहीये। त्यानंतर आपण पुन्हा रिपिटेशन मध्ये सांगायचं ठरलं ह्या 18 तारखेबद्दल। पुण्यापासून निघलेला पाऊस अहिल्यानगरला आज काही प्रमाणापेक्षाही बऱ्या प्रमाणामध्ये जो पाथर्डी, शेवगाव पट्टा, पाचूड मार्गे हा पाऊस जालन्याकडे दस्तक करेल। पावसाची रेलचल जी आहे ती उत्तर दक्षिण टाईप मध्ये चालणार आहे, म्हणजे उत्तरेकडनं आभाळ दिसलं की ते खाली इकडे दक्षिण पूर्व साईडला जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे। त्यानंतर हा पाऊस बीडच्या कडाष्टी, पाटोदा, शिरूर, कासार ते दक्षिण भाग माजलसुंबा आणि खालचा भाग माजलगाव पट्ट्यापासून तर परळी, वैजनाथ ते खालचा पूर्णा, पालम परिसरापर्यंत मजल मारेल। ही या पावसाची रेलचेल आपल्याला आज 18 जुलैला पाहायला मिळते। आता एकंदरीत 18 जुलैला थोडक्यात सांगतोय कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जास्त प्रभाव असेल तो भाग बघूया। छत्रपती संभाजीनगर, दक्षिण, उत्तर आणि पूर्व भागांना सर्वाधिक जास्त रेलचेल असेल। वैजापूरचा देखील आज विषय बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल। अहिल्यानगर सेम कंडिशन मध्ये आहे। उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भाग बऱ्यापैकी कव्हर होईल, खालचे भाग बरे राहतील। सोलापूर, सांगली, सातारा देखील बऱ्यापैकी रेलचेल आहे। कोल्हापूरला देखील चांगली रेलचेल आहे। लातूरला देखील अनेक ठिकाणी आज चांगली दिलासा देणारी कंडिशन आहे। नांदेडच्या अनेक भागांमध्ये काही गावांना अति मुसळधार देखील पाऊस आज होऊ शकतो, ती परिस्थिती राहू शकते। धर्माबाद, परभणी, वसमत साईड आणि दिलगुर साईड, पालम, पुण्याचाही नंबर चांगल्या पावसावरती आहे। ठीक आहे, मग हा भाग कव्हर होत असतानाच लगेच हा भाग हिंगोलीकडे, वसमत, जिंतूर पट्टा आणि वाशिमच्याकडे सरकतोय। डिग्रजचा समावेश आज घेणार आहे। यवतमाळ बरोबरच आज अनेक भाग तो महाराष्ट्रात घेणार आहे। विदर्भाला आज सुरुवात होऊन जाईल। 3 दिवस विदर्भात फक्त आभाळ राहिले, काही ठिकाणी तो पडला सुद्धा। त्या देळगाव राज्याचा, सेंट्रल राज्याचा समावेश काही भागांचा होता, पण आज इकडे रेलचेल वाढणार आहे। आजची 18 जुलै संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी वाट बघावी, नक्कीच तो संध्याकाळपर्यंत दस्तक देईल। हा झाला 18 जुलैचा विशेषतः पूर्ण आढावा। 19 जुलैला हा खानदेशकडे वळणार आहे, म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस 19 जुलैला कमी होऊन हा 19 जुलैला तो विदर्भाच्या आणि खानदेशच्या दिशेने वळणार आहे। त्यामध्ये बुलढाणा, मलकापूर, खामगाव, अकोला, वाशिम, पुसद, डिग्रज उद्याही आहे। परभणीपर्यंत मजल चांगले आहे। बीड वगैरे भागात सुद्धा उद्या होणारच आहे। वारीत जास्त जोरात राहतील। असं करून करून हा पाऊस महाराष्ट्रामध्ये कमीत कमी रोज पडत राहणार आहे आणि रोजच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा 25 पासून पुढे मिटणार आहे। तर अनेक भाग ही परिस्थिती 25 पासून सर्वदूर सारखी पण मुसळधार, तर काही ठिकाणी दमदार आणि विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी तुम्हाला। पण आजची 18 जुलै ही नेहमीपेक्षा बरी राहणार आहे। संध्याकाळपर्यंतही काहीतरी शेतकऱ्यांना वाट बघावी लागेल। आता असंच झालंय, काल 17 जुलैला दिवसभर भकास वातावरण जालन्यामध्ये राहिलंय आणि रात्रीच्या दिवस मावळत्याच्या वेळेसच हे वातावरण डेव्हलप झालंय आणि जालन्यापासून निघलेला पाऊस, सिंदखेड राजापासून निघलेला पाऊस, हा पाऊस डायरेक्टली परभणीपर्यंत पोहोचलाय। आष्टी, उमरगा परिसरापर्यंतही तो संध्याकाळी आजच्याही जाणार आहे। पण बीड भाग, जालना हा रात्री बऱ्यापैकी कव्हर केलाय। तसंच आज 18 जुलैला हा मराठवाडा, विदर्भ बऱ्यापैकी कव्हर करणार आहे आणि पाऊस ह्या 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना दिलासा देईल अशी अपेक्षा ठेवूयात। जवळपास पावसाचं जे काही सत्र आहे, आता सूर्यदर्शन राहणार नाहीये जास्त प्रमाणामध्ये। काही भागांना 1 घंट्यासाठी, काही भागांना 2 घंट्यासाठी, तर काही भागांना फक्त 20 मिनिटासाठी दिवसभरामध्ये सूर्यदर्शन राहील। मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामध्ये तूट राहणार नाहीये। त्यातली त्यात सगळ्यांना एक विनंती आहे, आता आभाळामुळे सुद्धा ऊन धरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि ह्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना सुखावणारा पाऊस आजपासून पुन्हा वाढतोय आणि येणाऱ्या 2 दिवसात महाराष्ट्रातले अनेक शेतकरी सुखावले जातील। आणि घाबरून जाऊ नका, विदर्भाकडे आज नक्की पाऊस वळणार आहे। आज 18 जुलैच्या संध्याकाळपर्यंत विदर्भातल्या बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आपली दस्तक देईल। जय शिवराय, धन्यवाद।